अरे या या या, चला चला लवकर फ्रेश होऊन घ्या, आम्ही जेवणासाठी थांबलोय. अरे अण्णा, आम्ही दोघं बाहेर जेवून आलो, तुम्ही घ्या ना जेवण. अरे मग तसा फोन नाही का करायचा? काय घरातले सगळे रीतिरिवाज, सगळे नियम विसरलास तू? नाही ना, खरं म्हणजे आम्ही फोन करणारच होतो, पण कशाला खोटं बोलतोय? अरे सरळ सांग ना, आजपासून आम्ही बाहेरच जेऊ. आमची खर्च करण्याची ऐपत आहे. तू मध्ये बोलू नको. का नको बोलू? का नको बोलू? मी यांची बायको आहे. बायको? सौभाग्याची एक खूण तरी दिसते का अंगावर? कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, जीन्स आणि टॉप घालून येते. नवी नवरी कोण म्हणेल तुला? मला सून सुद्धा म्हणून घ्यायची लाज वाटते. ऐकलंस ना? ऐकलंस ना तू काय म्हणाले ते? या घरात मला काडीची किंमत नाहीये. यांना मला सून म्हणून घ्यायची लाज वाटते. अशा घरात मला राहायचंच नाहीये. शीतल, शीतल, आहो आहो, ही टोकाची भूमिका घेऊ नका. आईवीने वाढलेली पोर आहे ती. आपल्या आजीसाठी तरी समजून घ्या. समजून घ्या म्हणे. काय समजून घेऊ? काय समजून घेऊ सांग ना. एवढं बोलली ती? हा बोलला का काही? एक शब्द सुद्धा निघाला नाही तोंडातून. चल चल अजू, थांब पोरी. अरे तू घर सोडून गेलास तर आमचं काय होईल? अरे यशचं काय होईल? सुनबाई, सुनबाई, हवं तर मी तुझी माफी मागते. माफी तुम्ही नाही, अण्णांनी मागितली तरच थांबेन. काय काय? भैया, वहिनी अण्णांना माफी मागायला सांगते आणि तू काहीच बोलत नाही, फक्त मान खाली घालून उभा आहेस तू. येस, तू मध्ये बोलू नको. का बोलू नको? का बोलू नको? अरे जन्मदात्या आई वडिलांचा तुम्ही अपमान करताय आणि मी काय बोलू नको? आणि काय रे, तुला घर सोडून जायचंय ना या बायकोच्या सांगण्यावरून? अरे जा ना, मी जिवंत आहे अजून. तुला काय वाटलं तू गेल्यामुळे हे रस्त्यावर येतील का? काही गरज नाहीये, मी सांभाळ करीन त्यांचा. जा तू. अजून काय ऐकून घ्यायचंय? हा चला. हा खरंच चला. पुन्हा तुमचं कधी तोंड दाखवू नका नाही का? अजू बेटा, जाऊ दे आई. मला तिथे जे टॉवर बांधायचं आहे तेव्हा त्याचं डिझाईन पाठवून द्या. थँक्यू प्रधान साहेब. गुड नाईट. दादा. अरे काय झालं बेटा? सॉरी दादा, काही गोष्टीचा इतका अतिरेक झाला की मला घर सोडून यावं लागलं, परत कधी न जाण्यासाठी. आय एम सॉरी. जावई बापू, माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नाती कुरवाळ्यात बसून किंवा भावना विभूषून चालत नाही. आपल्याला हवं ते ध्येय गाठण्यासाठी त्याला वास्तवतेची जोड असायला लागते. सो बी प्रॅक्टिकल. आलेल्या प्रसंगाला अगदी यशस्वीपणे जो तोंड देतो तो खरा बिझनेसमॅन. आणि हो, मुख्य म्हणजे आता तुम्ही आमचे मॅनेजर राहिला नाही तर शीतल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पार्टनर होणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या मुलीने जो निर्णय घेतला तो योग्यच असेल तुमच्या हितासाठी. तुम्हाला काय वाटतं? शी इज राईट डॅड. ओके ओके, मग मी प्रधानला फोन करतो, तुमच्यासाठी नवीन बंगल्याचं बुकिंग करायला सांगतो. नको दादा, आम्ही इथेच राहू तुमच्या सहवासात. आता तुम्हाला आमचा कंटाळा आला असेल तर करा तुमच्या मनासारखं. अरे नाही बेटा, असं नाही, पण जावई बापूंना काय वाटेल नाही का? ते माझ्या शब्द पलीकडे नाही, हं? हो की नाही? थँक्यू. ओके देन, तुम्ही रेस्ट घ्या. टेक रेस्ट. थँक्यू. आता पवार साहेब, माझ्या अपमानाचा पहिला बदला तर मी घेतला. तुमचा हातातोंडाशी आलेला मुलगा तुमच्यापासून वेगळा करून आता कळेल तुम्हाला पैशाची खरी किंमत. ब्रावो ब्रावो ब्रावो. थँक्यू. अरे पीसीबी मध्ये तुला 94% मार्क मिळाले. माझा तर विश्वासच बसत नाही. नाही म्हणजे मला खूप आनंद झाला आहे नक्की. आता तू एंट्रन्स एक्झामला नक्की पास होशील. थँक्यू अण्णा. मी काय म्हणत होते, आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपला आजू असता तर. चुप. पुन्हा त्याचं या घरात नाव घ्यायचं नाही.
तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला कठोर होता येतं, पण मी आई आहे, एक स्त्री आहे. तेच तर तुझं बाय. तुम्हा स्त्रियांना रडता तरी येतं, त्या अश्रुपुसाला पदर तरी असतो, त्याचा आधार असतो, आम्हाला तोही नसतो. पण मला आज खूप आनंद झाला. अरे, ज्याला मी एक बेसिक ऍव्हरेज स्टुडंट समजत होतो, या यश ने आज कमालच करून टाकला. वा वा वा. आता तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार, तू डॉक्टर होणार. चला आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायला हवं. अण्णा, मला ते शक्य होणार नाही हो. अहो, माझ्या ताकदीच्या बाहेरचं येते. कदाचित डॉक्टर होणं माझ्या नशिबातच नाहीये. यश, माणसं दोन प्रकारच्या विचाराची असतात. एक पॉझिटिव्ह विचार करणारी आणि निगेटिव्ह विचार करणारी. निगेटिव्ह विचार करणारी माणसं म्हणतात, माझ्याच्यानं होणार नाही, मला शक्य वाटत नाही. आणि पॉझिटिव्ह विचार करणारे म्हणतात, मी हे करून दाखवेन. तेव्हा विचार बदल, म्हणजे नशीब आपोआप बदलेल. पण अण्णा, अहो, मेडिकलच्या शिक्षणासाठी खूप खर्च होईल. तो आपण कसा अरेंज करणार? अरे, त्याची काळजी तू करू नकोस बेटा. हो ना, श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं सगळं काही ठीक होईल. पण तुझा निर्णय पक्का हवा. गाई, तू इकडे कशी काय? बरं झालं आली. येई, बस बस. तब्येत कशी तुझी? बरी आहे. तब्येत खराब झाली पूर्वीपेक्षा. अरे, तू पुष्कळ दिवसांनी पाहिलंस ना, म्हणून तुला तसं वाटतं. यश कसं आहे? मजेत. अरे, त्याच्याबद्दल आनंदाची बातमी कळली तुला? काय? अरे, मेडिकल एक्झाम मध्ये त्याला 94% मार्क्स मिळालेत. यशला 98% मेडिकल एंट्रन्सला? क्या बात आहे. वा, खूप मेहनत घेतली असेल ना? हो, रात्र रात्र जागून अभ्यास करायचा. आपण त्याला डॉक्टर करणार आहोत. त्यासाठी मला तुझी मदत हवी. बोल ना मग. अरे, त्याच्या ऍडमिशन साठी पैसे हवे. पैसे काय देऊन ठेवले ते मागताय? अगं पण आणि डॉक्टर झाला तर आमचा का फायदा? पैसे कमवून तुम्हाला आणून देणार आहे, आम्हाला नाही. मुलाला डॉक्टर करायचंय, पैसा हवाय. मग जा ना, तुमच्या त्या तत्वनिष्ठ अण्णांना सांगा ना पुन्हा नोकरी करा म्हणून. शीतल, काय? त्यांच्याबद्दल तू एक शब्दही न बोललेलं बरं. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली, मोठ्या हुद्द्यावर असूनही कधी कुणाकडून लाच घेतली नाही. करोडो रुपयांची लालच तुझ्या वडिलांनी त्यांना दाखवली, पण त्या तत्वनिष्ठ माणसानं आपल्या तत्वासाठी ती एका क्षणात ठोकरली. आणि अशा निष्कलंक माणसाची बायको म्हणून घ्यायला मला सार्थ अभिमान वाटतो. ही तत्व काय सांभाळीत ना, म्हणून दुसऱ्याकडे हात पसरायची वेळ आली. आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरले नाही, पण आज पसरले. परक्याकडे नाही, स्वतःच्या पोटच्या पोराकडे. पण आज कळलं, हा माझा पोर नाही, हा तर हुबेहूब त्याच्यासारखाच दिसणारा मातीचा निर्जीव पुतळा आहे. हा माझा मुलगा असूच शकत नाही. आज तू माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला, ठीक आहे, पण परमेश्वर करो ती वेळ तुझ्यावर नाही येऊ. अजू अजून नाही आला. अजू, अहो त्याला बोलवा ना. पवार साहेब, तुम्ही एक करा, अजिंक्यला लवकरात लवकर बोलवून घ्या, कुठल्याही परिस्थितीत. अहो, त्याला पाहिलं तर वहिनींची तब्येत कदाचित लवकर सुधारेल. माइल्ड अटॅक जरी असला ना, तरी कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण सहन करण्यापलीकडे आहेत त्या. आणि हे बघा, मी ज्या गोळ्या दिल्यात त्या वेळेवर देत चला, ओके? आणि जसं काय असलं तर कळवा मला. येऊ मी. अजू, हॅलो हॅलो भैया, मी यश बोलतोय. हा, बोल यश. भैया, आईला अटॅक येऊन गेलाय रे. कधी?
आज दुपारी. अरे म्हणूनच फोन केला. सारखी तुझी आठवण काढत असते. एकदा घरी येऊन गेला असतास तर बरं झालं असतं रे. जरा बरं वाटेल आईला. येईन मी, पण मी एका अर्जंट मीटिंगला चाललोय. बरं ठीक आहे, हा, ती संपली की मी चक्कर मारतो. पण लवकर येण्याचा प्रयत्न कर. हा, मी बघतो, मी प्रयत्न करतो. बर. तुम्ही आहात ना सगळे? हो, अरे आम्ही सगळे आहोत. बाय. चल, ठेवतो. कोण? अनिल होय. मला वाटलं आजू आला. अगं आई, भैया अर्ध्या तासापूर्वीच येऊन गेला. तुला शांत झोप लागली होती ना? तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून उठवलं नाही तुला. डॉक्टरांशी फोनवर बोलला सुद्धा, तुझी चौकशी केली आणि उद्या परत येईन असंही सांगून गेला. हो ना अनिल भैया? हो हो आई. अरे मग मला उठवायचं नाहीस का? मी तुझी एवढी प्रगती झालेली ऐकून आनंद झाला. तुला सांगितलं ना त्यांचा विषय काढू नको. यश, अरे एकटा का बसलायस इथे? हं? हे बघ, अजिबात काळजी करायची नाही. अरे मी आहे ना. हं? आणि हो, हे घे, हे घे, औषधासाठी लागतील ना. आणि हे बघ, पैशाची अजिबात काळजी करायची नाही. लागतील तेवढे माझ्याकडे मागायचे, फोन करायचा, कळलं? अनिल भैया, याची काय गरज होती? तू आलास हेच खूप झालं. अरे वेड्या, तुमचे अनंत उपकार आहेत रे माझ्यावर. ठेव हे. अरे बघ, वडील भावाच्या नात्यानं तुला देतोय, तुला घ्यावेच लागते. असं रडायचं नाही वेड्यासारखं. मी आहे ना. हं? अरे वेड्या, नाही रडायचं. आई, कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे. पण तुला कसं कळलं? तुम्ही आजारी असताना मला कळणार नाही असं कधी होईल का? मी विसरलेच. काही फ्रुट्स आहेत तुमच्यासाठी आणि खाण्याचे पदार्थ यश आणि अण्णांसाठी आणले. काय की तुम्ही आजारी पडल्यानंतर त्यांचे खूप हाल झाले असतील ना जेवणा खाण्याचे, म्हणून मी आमच्या लक्ष्मीला आपल्या घरी घरकामासाठी पाठवते. पाठवू का? नाही, आता त्याची काही सध्या गरज नाही. आई, तुम्ही जोपर्यंत ठणठणीत बऱ्या होत नाही ना तोपर्यंत मी रोज येत जाईन. चालेल ना? चालेल, पण रोज हे फळं खाणं कसं काय जमणार आम्हाला? अण्णा, हे म्हणजे सवय नाही ना. कशाला हो पोरीला लाजवताय? तू ये रोज, म्हणजे मी लवकर बरी होईल. अण्णा, आता मी येते. आई, वेळेवर औषधं घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं. हा? आपल्या सगळ्यांसाठी. अण्णा, येते मी. किती गौड मुलगी आहे. ही असती मुलगी त्यांच्या घरात कशी काय जन्माला आली कोणास ठाऊक. अरे बस बस, मी तुला जरा मुद्दामच बोलावून घेतलंय. आणि त्याचं काय की रिटायर झाल्यावर मला मिळालेली सगळी रक्कम म्हणजे पीएफ वगैरे मी 10 वर्षाच्या फिक्स मध्ये गुंतवली होती. आता घर चाललंय ते केवळ पेन्शनवरच. अण्णा, मग आता काही अडचण निर्माण झाली का? नाही नाही, तशी काही अडचण नाही, चाललंय घर. आपला यश आहे ना, तो मेडिकलच्या एंट्रन्स मध्ये पास झाला आणि त्याची खूप इच्छा आहे आपण डॉक्टर व्हावं. तेव्हा तुझ्याकडून मला. अण्णा, तुम्ही बोलू नका. अहो, मदत म्हणू नका, आज्ञा करा, तुमचा तो अधिकारच आहे. हे बघा अण्णा, यशला डॉक्टर करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. बस, आणखी काही? तरी मी यांना म्हणालेच होते अनिलला विचारून तर बघा, पण 2 दिवस झाले तुला कसं विचारावं हे विचारणंच त्यांना झोप नाही. कारण उभा आयुष्यात कधीच कुणाकडे काही मागण्याचा प्रसंग त्यांनी येऊच दिला नाही. नेहमीच इतरांना मदत केली. आई, अण्णा, आज माझी इच्छा पूर्ण झाली, पण तुम्ही केलेल्या उपकाराची थोडीशी तरी परतफेड करण्याची संधी मला मिळाली. माझं जीवन सार्थक झालं अण्णा. बरं, यश कुठं आहे?
सदा विचारात बुडालेला असतो. स्वतःला कोंडून घेतलंय त्यानं. यश, ए यश, बाहेर बाहेर ये. यश, अरे राजा, असं गंभीर होऊन कसं चालेल? डॉक्टर व्हायचंय ना तुला? मग अरे नव्या जोमाना अभ्यासाला लाग. अरे मी तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू. थांब बाळ. यश, असा निराश होऊ नको. तुला डॉक्टर व्हायचं ना? अनिलचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. आपल्या व्यवसायात इतकं प्रावीण्य मिळव की एका नामवंत डॉक्टरात तुझी गणना झाली पाहिजे. कीप इट अप.